आणि खटावचा आमदार तो महाराष्ट्राचा आमदार आपल्या सर्वांसाठी येतोय. आपला जयाभाऊ जोरदार टाळी. नामदार जयाभाऊंना विनंती आम्हाला संबोधित करावं. आज आपल्या पळसदेव जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी ही निवडणूक. आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले सन्माननीय दशरथदादा माने, सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, युवा नेते सन्माननीय प्रवीण भैया माने, मनोहर भाऊ डुके, सुभाषजी भोसले, सुभाषजी जगताप, दीपकजी झोळ, प्रवीणजी गिरमकर, माऊली काका चौरे, अभिजीतजी तांबिले आणि अनेक लोकांनी बी या ठिकाणी प्रवेश केला आहे. मला समजत नाही माने दादा, आता समोरच्या दोन्ही पक्षांनी मिळून भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं ठरवलेलं आहे. याला कारण असं आहे की त्या दोघांच्या घरात आता सामान्य माणसाला किंमतच राहिली नाही, जागाही राहिली नाही. त्याच्यामुळे जो स्वाभिमानी कार्यकर्ता ज्याला वाटतं की माझा स्वाभिमान कुठं आहे, मला काम करायचं, पण या सगळ्या घोटाळ्यातनं बाहेर पडल्याशिवाय हे काम मी करू शकत नाही, ही भावना जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची परिस्थिती होते. म्हणून हनुमंत नानांनी आज एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. शेवटी आयुष्य घालवलं, आयुष्यभर जनसेवा केली, आयुष्यभर लोकांची सेवा करत असताना नेतृत्वाची पण सेवा केली. पण हे करत असताना नेमकं चाललंय काय हेच आता समजेल अशी परिस्थिती निर्माण झाली. तर कुणाच्या विरोधात संघर्ष करायचा, आपण जमिनीवर लढायचं, भांडायचं, झगडायचं, निवडणुका लढायच्या, घरं जाळून घ्यायची, सगळं घ्यायचं आणि सगळं कर्ज भागवेपर्यंत म्हणजे निवडणुका लढवण्याला काढलेलं कर्ज, भांडणं करायला काढलेलं झालेल्या केसेस संपायच्या आत हे कधी एक. आणि आम्ही कुठं जायचं, या भावना सामान्य माणसाच्या आहेत, लक्षात घ्या, सामान्य कार्यकर्त्याच्या आहेत. म्हणजे हयात ज्यांनी ज्या माणसासाठी घालवली, ज्यांच्यासाठी घालवली, त्यांनी एका मिनिटात बघायला सोडून द्यायची ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून प्रवीण भैया या परिस्थितीचा फायदा भारतीय जनता पक्षाला आणि खास करून तुम्हाला होणार आहे. काय त्यांना तर खूप प्रचंड मोठा अनुभव आहे. आमच्या सगळ्यांच्या विषयात तुमचा अनुभव मोठा आहे. तसा मी वयानं खूप लहान आहे. या वयात 4 वेळा आमदार झालोय, मंत्री झालोय, सगळं झालंय आता. तसं माझ्या वाट्याला प्रचंड मोठा संघर्ष, मला नाही वाटत माझ्यावर संघर्ष कुणी केला असेल. अशी एकही निवडणूक आणि एकही 6 महिना असं नाही की माझ्यावर केस झाली नाही आणि मला पोलीस माझ्या मागे लागले नाही, असं कधी घडलं नाही. सातत्यानं एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व संपवायचा प्रयत्न केला, पण संघर्ष करून छाती उभा राहून इथंपर्यंत पोहोचलो. तेव्हा आता परिस्थिती अशी झाली की लोकांच्या भावना आपल्यासोबत जातात. लोक कायम प्रवीण भैया संघर्ष करणाऱ्या नेतृत्वासोबतच राहतात, हे लक्षात ठेवा. तडजोड करणाऱ्या नेतृत्वासोबत जनता राहत नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तडजोड यशस्वी होणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आज आपण बघतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता करतो, कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, जो एखादा नेता घडवण्यासाठी उभी हयात घालवतो, एखाद्या नेत्यासाठी गाव त्याच्या पाठीशी उभं करण्यासाठी 7-12 बोजा टाकतो, पण नेत्यासाठी काम करतो, नेत्याच्या पाठीशी उभा राहतो. आणि त्याची अपेक्षा आयुष्यात काय असते, कधीतरी माझ्या पात्रतेची निवडणूक आली तर त्या पात्रतेच्या निवडणुकीमध्ये मला संधी मिळावी,
मी आयुष्यभर जी मेहनत घेतली त्याचं कुठंतरी फळ मिळावं. नाही तर आयुष्यभर घरात आई वडील बायको म्हणते काय केलं आयुष्यभर मागं फिरतोय काय मिळालं तुम्हाला. तर त्याला वाटतं कधीतरी हक्काने मी सांगेन की मला माझ्या पक्षाने हे दिलं. हे सांगणारी ही निवडणूक आहे. पण बघा एका बाजूला प्रवीण भैया या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य होते ना हे जिल्हा परिषद सदस्य होते. भैयाने निर्णय काय घेतला की आमचा कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. बरोबर का ना. आणि समोरचा निर्णय काय घेतला आता मोहळकरांना अनुभव आलाय आता बाकीचं नाही असते. पण एक लक्षात घ्या एका बाजूला एका नेत्याचा मुलगा दुसऱ्या बाजूला एका नेत्याची मुलगी तिसऱ्या बाजूला एका नेत्याचा मुलगा संपला मतदारसंघ. मग एक लक्षात घ्या एका बाजूला हा विचार पुढे नेत असताना जो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे तो सामान्य कार्यकर्त्याला संधी देणं त्याच्या पाठीशी उभं राहणं त्या पाठीशी बळ उभं करणं आणि हा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा मूळ अजेंडा आहे. आणि हा अजेंडा घेऊन माझ्यासारखा भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा साथीदार किंवा त्यांचा कार्यकर्ता आज आपल्या सोबत येत आला. पण आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आलोय बाबांनो भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा. प्रवीण भैया एकटा नाही प्रदीप दादा एकटा नाही त्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सांगण्यासाठी मी आलो. त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष आहे हे सांगण्यासाठी इथं आलोय. आणि दुसरं सांगण्यासाठी आलोय दुसरं सांगण्यासाठी आलोय की ही जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या दोन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात. या सगळ्या संस्थांमध्ये जे जे काम येतं तेथे काम ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतं. त्या ठिकाणी जे जे अधिकारी येतात ते सगळे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतात आणि त्यामुळं त्या दोन्ही संस्थांच्या निवडणुका इथं आहेत. या संस्थेत कुठला निधी द्यायचा म्हणलं काम द्यायचं म्हणलं तर ग्रामविकास खातंच देतं. मगाशी भैयाने सांगितलं मी तुम्हाला सांगतो आपल्या गावखेड्याचं काय काम असतो. गाव रस्त्याने जोडायचे वाड्या वस्तीचे रस्ते करायचे. आता ते काम करणारं मुख्यमंत्री सडक योजना कोणाकडे ग्रामविकास खात्याकडे. प्रधानमंत्री सडक योजना कोणाकडे ग्रामविकास खात्याकडे. 25-15 कोणाकडे ग्रामविकास खात्याकडे. 30-54 रस्ता कोणाकडे ग्रामविकास खात्याकडे. 50-54 रस्ता कोणाकडे ग्रामविकास खात्याकडे.